पगार किती आहे यापेक्षा महिन्याच्या शेवटी तो किती शिल्लक राहतो हे खूप महत्त्वाचं आहे. प्रत्येक महिन्याला स्वतःला आधी पैसे द्या, म्हणजे स्वतःसाठी बचत करा. बचत ही श्रीमंतांची सवय नाहीये, तर तो श्रीमंत बनण्याचा मार्ग आहे. हॅलो फ्रेंड्स, मी सिद्धी. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. आज आपण घेऊन आलो आहोत एक आगळा वेगळा विषय, तो म्हणजे आपला महिन्याचा बजेट. महिन्याचा बजेट म्हणजे आपण महिनाभरात जे पण काय आपला जो पगार येतो त्याच्यातून आपण किती रुपये वाचवतो, किती रुपये आपण बचत करतो आणि किती रुपयाचा खर्च करतो, या सगळ्या गोष्टींचा हिशोब म्हणजेच मंथली बजेट. तर आज मी तुमच्यासमोर हे घेऊन आली आहे. तर आपण पुढे बघणार आहोत की कशा पद्धतीने योग्य ते नियोजन करून आपण पैशांची बचत करू शकतो. सोबतच मी तुम्हाला काही टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहे, ज्याचा वापर करून तुम्ही तुमचा मंथली बजेट डन करू शकतात आणि अधिकाधिक पैसे जे आहेत ते वाचवू शकतात. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजेच मी तुमच्यासमोर असे नवीन व्हिडिओ घेऊन येत राहीन. तर बघा, आपला जो महिन्याचा पगार येतो तो पगार आपण काय करतो, ज्यावेळेस येतो तेव्हा आपल्या डोक्यात विचार येतात की या महिन्यात इथे खर्च आहे, ह्या महिन्यात तिथे खर्च आहे, आणि तो पगार आल्याच्या नंतर कधी संपून जातो हे आपल्याला समजत देखील नाही. पण आपण त्या पगाराचं व्यवस्थित असं नियोजन केलं, टप्प्याटप्प्याने कुठे खर्च होतोय, कुठे, हे सगळं एका बुकमध्ये जर आपण लिहून काढलं आणि व्यवस्थित पद्धतीने त्याचं नियोजन केलं तर आपल्याला जो महिन्याच्या शेवटी जो आपल्याला जे काटकसर जी असते करावी लागणारी ती होत नाही, आणि त्यामुळे आपला पूर्ण महिना जो आहे तो सुरळीत जातो. कुठेही एक्स्ट्राचा खर्च आला समजा तर त्यावेळी आपण कुठेही डगमगून न जाता आपण तो खर्च आनंदाने करू शकतो, कोणतंही टेन्शन न घेता. ठीक आहे, तर बघूया आपण आपला महिन्याचा खर्च कसा करायचा, कुठे बचत करू शकतो. ठीक आहे, चला. तर फ्रेंड्स, आता मी तुम्हाला ना माझ्या स्क्रीनवर घेऊन आली आहे आणि आपण आता बघणार आहोत मंथली बजेट. आता या मंथली बजेटचे ना 3 प्रकार आहे. एक तर डेली एक्सपेन्सेस, मंथली एक्सपेन्सेस आणि आपल्याला ओकेजनल पेमेंट जे लागतात ते. ठीक आहे, तर आता आपण बघूया डेली एक्सपेन्सेसमध्ये आपल्याला काय काय लागतं. तर मिल्क, दूध आपल्याला रोज लागतं. त्याच्यामध्ये अर्धा लिटरची पिशवी आहे ते 30 रुपयाप्रमाणे मिळते. आता व्हेजिटेबल्समध्ये आहेत ना 40 रुपये मी मिनिमम धरलेत, आणि खाऊ स्नॅक्समध्ये आम्हाला 30 रुपयापर्यंत तरी जातं. ते हे मी मिनिमम पकडले आहेत. ठीक आहे, आता मंथली म्हणजे जो आपण महिन्याचा किराणा वगैरे सगळं भरतो ते मंथली काय काय होणारे खर्च आहेत ते खूप मोठे आहेत, तर ते बघूया आपण. सगळ्यात आधी इम्पॉर्टंट म्हणजे रेंट आणि EMI. जर ह्यापैकी तुमचं काही जात असेल तर ते एक्सपेन्स तो खूप मोठा असतो. त्यानंतर ग्रोसरीमध्ये आता मिनिमम मी 5,000 लिहिली आहे. काहींना कमी लागू शकते, 3,000, काही 2,000मध्ये सामान भरू शकतं, पण महागाईच्या हिशोबाने मी 5,000 पर्यंत धरलेलं आहे. आता इलेक्ट्रिसिटी बिल जे आहे ते 1,500पर्यंत पकडलेलं आहे, आणि हे आपलं कमी जास्त होत असतं. तर मे महिना वगैरे होऊन गेला आहे, तर त्यामुळे याच्यामध्ये वाढ होऊ शकते, नंतर हळूहळू कमी होऊ शकतं. आता वॉटर बिल, पाण्याचं बिल जे आहे ते पण आपलं कमी किंवा जास्त हे मिनिमम पकडलेलं आहे. आता मेंटेनन्स, आता मी राहते चाळीमध्ये त्यामुळे मला मेंटेनन्स नाही आहे. तर काही लोक सोसायटीमध्ये राहतात तर त्यांना हा महिन्याचा खर्च असतोच. मंथली मेंटेनन्स हे पे करावंच लागतं. ठीक आहे, त्याच्यानंतर बघू आपण फोन किंवा रिचार्ज. आपले जे मोबाईलचे रिचार्ज वगैरे असते त्याचे मिनिमम 200 रुपयापासून चालू होतं. अनलिमिटेड कॉलिंग आणि इंटरनेट वगैरे 200 रुपयापासून आहे, तर मी 200 रुपये पकडले आहेत. आता वायफाय जर तुम्ही 3 महिन्याचे एकदा घ्याल तर 1,500 रुपये आहे, आणि जर महिन्याला घ्याल तर त्याचे 500 रुपये एवढे व्हॅल्यू आहे. आता कॅबल आणि DTH, काही जण वायफाय नाही यूज करत, काही कॅबलच वापरतात, त्यांचं पण 500 रुपये आहे. आता गॅसचं बघा, ह्याच्यात पण वाढ होते, मी 1,000 रुपये पकडली आहे. आता ज्या मुलांच्या स्कूल फी आहे, प्रत्येकाच्या स्कूल फी वेगवेगळ्या आहेत, तर ते पण आपण इथे इन्क्लूड करू
शकतो. तर अशा प्रकारे तुम्ही चॅट काय करू शकता, बनवू शकता. त्याच्यानंतर अजून पण आहे ते म्हणजे ट्युशन फी. मी तरी पर्सनली ट्युशनला पाठवत नाही आहे. त्यामुळे माझा ही जी आहे ट्युशन फी ही वाचली जाते. तर तुमची पण ही ट्युशन फी वाचते की किंवा होत असेल, ठीक आहे. आणि त्यानंतर जे मंथली होणारे आहेत ते म्हणजे इन्शुरन्स. एकतर काही लोकं लमसम भरतात, पूर्ण वर्षभर भरतात किंवा काही महिन्याला भरतात किंवा काही जे असतात ते 6 महिन्यांनी भरतात, ठीक आहे. तर मी तर मंथली भरते, त्यामुळे मी ह्याच्यामध्ये मंथलीमध्येच इन्क्लूड केलेलं आहे. आता मेडिसिन आपण नाही म्हणायला गेलं तरी छोट्या-मोठ्या ह्याच्यात तर आपण खर्च तर होतं. आपल्याला मेडिकलमध्ये जाऊन आपण मेडिसिन वगैरे आणतोच मंथली. तर त्यामुळे पण मी इथे मंथली एक्सपेन्सेसमध्ये मेडिसिन ॲड केलेलं आहे, ठीक आहे. त्यानंतर आपण बघूया ओकेजनल पेमेंटमध्ये म्हणजे कधीतरी होणारे खर्चांमध्ये आपण काय-काय बघतो. तर तुम्ही कधी ट्रॅव्हलिंग करत असाल, खूप मोठ्या ट्रॅव्हलिंगला गेला असाल, तर तो एक खर्च होतो. शॉपिंगमध्ये तुम्ही ऑनलाईन करा, ऑफलाईन करा, तुम्ही जे पण मागवतात आहे ते. किंवा फंक्शन्स, आता फंक्शन्समध्ये फॅमिली फंक्शन असेल, लग्न असतील, बेबी शॉवर असतील, बारसा असेल, अशा वेगवेगळे फंक्शन्स असतात. तर त्याच्यासाठी तुम्ही जातात, तर तेव्हा ते पॉकेट भरतात किंवा काही एखादं गिफ्ट्स घेऊन जातात, तर तो खर्च येतो. तो पण आपण ओकेजनल पेमेंट्समध्ये इन्क्लूड करतो आहोत, ठीक आहे. तर अशा पद्धतीने जे मी माझं मंथली बजेट होतं ते मी तुमच्यासमोर मांडलेलं आहे. तर फ्रेंड्स, आता मी आली आहे जिथे आपल्याला बचत करू शकतो अशा एक्सपेन्समध्ये, म्हणजे जिथे आपले 2 पैसे वाचू शकतात अशा ठिकाणी, ठीक आहे. तर ते म्हणजे ग्रोसरी. आता ह्याच्यामध्ये आपल्याला जे आवश्यक ते आहे, म्हणजे समजा जर एक टाईम तुमच्याकडे कडधान्य बनत असेल आणि एक टाईम पालेभाजी बनत असेल, तर त्या हिशोबाने आपण कडधान्य भरलं पाहिजे किंवा आपल्याला गरज नसलेल्या गोष्टी एक्स्ट्राच्या भरल्या नाही पाहिजे किंवा एखाद्या गोष्टी काही पाउच वगैरे असे मिळतात, आता विम जेल वगैरे किंवा आपले कम्फर्टचे वगैरे पाउच मिळतात, तर ते बरे पडतात. तर त्या गोष्टींमध्ये सुद्धा आपण बचत करू शकतो. खूप डिस्काउंट असतो, तर ते पण आपण पाउच वगैरे असं घेऊ शकतो. आता इलेक्ट्रिसिटीचं म्हणाल ना, तर इलेक्ट्रिसिटीमध्ये आपल्याला गरज नसताना लाईट वगैरे विनाकारण चालू असतात. कधी-कधी असं होतं की फोन चार्जिंगला नसतोच आणि चार्जर्स आपलं चालूच असतं किंवा पंखा बाहेर जायच्या वेळेस फॅन चालूच असतो किंवा कधी-कधी आपण विसरतो किंवा लाईट बंद करायला विसरतो. तर ह्या सगळ्या गोष्टी आहे ना, त्या थोड्या लक्ष दिल्यानंतर नक्कीच इलेक्ट्रिसिटीचं बिलसुद्धा आपलं कमी येऊ शकतं, ठीक आहे. आता जेव्हा उन्हाळा चालू होता, तेव्हा खूप सारा फॅन किंवा टॉवर फॅन ह्याचा वापर व्हायचा, ठीक आहे. पण त्याच वेळेस ना आपण एकच पंखा चालू करून थोडंसं विंडोज वगैरे ओपन करून लाईट घालव जर आपण बसलो, तर थोडंसं गरमी कमी होईल. तर एक एक फॅन तर एका वेळेस एक फॅन व्यवस्थित चालेल. अशा पद्धतीने आपण इलेक्ट्रिसिटीमध्ये पण बचत करू शकतो आणि पाण्याच्या बिलामध्ये पण तशाच पद्धतीने बचत करू शकतो. गरजेपेक्षा जास्त तुम्ही पाण्याचा वापर केला नाही पाहिजे. जेवढं आपल्याला पाहिजे, जेवढं आपल्याला त्या पाण्याची गरज आहे, तेवढंच आपण भरून ठेवलं पाहिजे, ठीक आहे. तर त्या अशा पद्धतीने सुद्धा आपण पाण्याच्या बिलामध्ये बचत करू शकतो. आता फ्रेंड्स, आपण वळूया ऑनलाईन शॉपिंगच्या ह्याच्याकडे. आपल्याला एखाद्या गोष्टी आवडतायत, तर त्या आपण काय करतो, अति एक्साइटमेंटमध्ये पटकन जे आहे ते घेऊन टाकतो. तर तसं न करता त्या गोष्टी ज्या आहेत ते विशलिस्टमध्ये टाकायच्या आहेत. म्हणजे आपल्याला तेवढा वेळ मिळतो, आपल्याला टाईम मिळतो ती गोष्ट आणि आपण योग्य ते रिव्ह्यू जे असतात ना, ते पण बघू शकतो. इथे अश्युअर्ड आहे की नाही. मी आता फ्लिपकार्टवर आले, ठीक आहे. तर इथे अश्युअर्ड आहे की नाही, एखाद्या त्या प्रॉडक्टचं रिव्ह्यू वाचते आणि मगच ते प्रॉडक्ट जे आहे ते थोडा वेळ घेते मी परचेस करायला. तर अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा हे बघा, अशा जे काही किचन्सचे आहेत किंवा तुम्हाला जे पाहिजेत त्या गोष्टींसाठी आपण थोडासा वेळ घेतला पाहिजे, की त्या गोष्टी खरंच आपल्या गरजेच्या आहेत का? त्या अजून थोडं आपण थांबलो, तर आपण त्याच्यामध्ये काय करू शकतो, ठीक आहे. कशी आपण अजून थोडा वेळ थांबून
आपण त्याच्यामध्ये अजून बचत करू शकतो किंवा वेगवेगळ्या आता समजा ऑफर्स असतात 15 ऑगस्ट असेल 26 जानेवारी असेल दिवाळी दसरा याच्या वेगवेगळ्या ऑफर्स येतात तेव्हा पण आपण त्या परचेस करू शकतो. तर फ्रेंड्स आवड आणि आवश्यक या दोन्ही गोष्टी समजल्या ना तर बचत अगदी सोपी आहे. म्हणजेच ते म्हणतात ना की काटकसरपणा आणि कंजूसपणा यात अशी स्लाईट अशी लाईन आहे. काटकसरपणा म्हणजे काय की आपण आपल्याकडे एखादी गोष्ट आहे ती आपण पुरवून पुरवून वापरतोय आणि आपल्याला गरज नसलेली वस्तू आपण घेत नाहीये. पण कंजूसपणामध्ये काय आपल्याला त्या गोष्टीची गरज आहे तरीसुद्धा आपण ती गोष्ट घेत नाहीये, त्याला कंजूसपणा म्हणतात. पण फ्रेंड्स आपला जर महिन्याचा बजेट आहे तो आपण पगार ज्यावेळेस आपल्याला येतो तो आपण थोडा थोडा म्हणजे वापरला व्यवस्थित योग्य मी सांगितल्याप्रमाणे व्यवस्थित योग्य त्या पद्धतीने आपण नियोजन केलं तर जो महिन्याच्या शेवटी जो आपल्याला झिरो बॅलन्स असतो तो उरणार नाही. थोडीशी अमाऊंट का होईना ती आपल्याकडे असते. स्पेशली मला गृहिणींना सांगायचं की महिन्याचे का थोडे थोडे का होईना वेगवेगळे आता स्कीम्स म्हणजे आहेत पण त्या स्कीम्सवर भरोसा ठेवू नका. तुम्ही एखाद्या गव्हर्नमेंट बँकेमध्ये जा त्या गव्हर्नमेंट बँकेमध्ये तुमचं अकाउंट ओपन करा त्याच्या सेव्हिंग्ज अकाउंट आणि सेव्हिंग अकाउंटमध्ये पण तुमचं रिकरिंग डिपॉझिट अकाउंट ओपन करा आणि तुमची जी पण स्मॉल अमाऊंट आहे 100 200 300 जी पण अमाऊंट असेल ती तुम्ही त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करा किंवा SIP चालू करा. ज्याने काय होईल की तुमचे थोडी थोडी अमाऊंट का होईना ती जमा राहील. म्हणजे इन फ्युचर जर तुम्हाला खूप मोठा खर्च येणार असेल किंवा मेडिकल इमर्जन्सी आली किंवा जर तुम्हाला कुठे बाहेर फिरायला जायचं असेल तेव्हा तुम्ही ती अमाऊंट यूज करू शकता किंवा मुलांच्या स्कूलसाठी एक मोठी अमाऊंट जी लागते आपल्याला ती आपण देऊ शकतो किंवा जेव्हा आपल्याला एखादं काही मोठी वस्तू घ्यायची आहे इलेक्ट्रॉनिक वस्तू म्हणा किंवा काय तर ती घेऊ शकतो. अशा वेगवेगळ्या पर्यायासाठी आपण त्या अमाऊंटचा उपयोग करू शकतो जेणे की आपला मंथली बजेट जो आहे तो सुद्धा डगमगणार नाही आहे. तर अशा पद्धतीने जर छोट्या छोट्या गोष्टींमधून आपण शिकलो ना बचत करायला तर ते बोलतात ना थेंबे थेंबे तळे साचे त्याच पद्धतीने आपल्याकडे एक दिवस खूप मोठी अमाऊंट साचू शकते. तर फ्रेंड्स असा होता आजचा माझा हा व्लॉग छोटा. तर तुम्हाला व्लॉग आवडला असेल आणि अशाच आणखी व्हिडिओज जर पाहिजे असतील तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये लिहा. तर थँक्यू फॉर वॉचिंग. कीप सपोर्टिंग. बाय.